आंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी निबंध। आजचे जीवन धावपळीचे झाले आहे। माणूस पैशाच्या मागे धावतो पण आनंद हरवतो असे म्हणावे लागेल। या ताणतणावाच्या युगात योग हा शांतीचा आणि आरोग्याचा सर्वोत्तम मार्ग आहे। भारताने जगाला दिलेले हे अमूल्य देणे म्हणजे योगशास्त्र। म्हणूनच दरवर्षी 31 जून रोजी संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग उत्साहाने साजरा केला जातो। शरीर, मन आणि आत्म्याचा संपूर्ण समतोल म्हणजेच योग। योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे तर तो एक जीवनशैली आहे। जसे अन्नाशिवाय शरीर जगू शकत नाही तसेच योगाशिवाय मन निरोगी राहू शकत नाही। योगाचे नियम सराव केल्याने मानसिक स्थैर्य, शारीरिक लवचिकता आणि आत्मिक शांती मिळते। आरोग्यम धनसंपदा हे लक्षात ठेवून आरोग्य टिकवण्यासाठी योग हे अगमशास्त्र आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात 2014 साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात योग दिन साजरा करण्याची कल्पना मांडली। त्यांच्या प्रस्तावाला 177 देशांचा पाठिंबा मिळाला। त्यानंतर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। योग हे भारताचे जगाला दिलेले अमूल्य देणे आहे। आपण आपल्या घरी असो वा परदेशात, योग सर्वत्र आपला साथीदार आहे। योग केल्याने शरीर सशस्त्र होते, मन प्रसन्न राहते। आजच्या धकाधकीच्या जीवनात योग म्हणजे शांततेचा वटवृक्ष आहे। मन स्थिर तर जग जिंकले। योगामुळे मनाची स्थिरता मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ताण, चिंता, नैराश्य दूर होते, वजन नियंत्रणात राहते। आरोग्य ही खरी संपत्ती हे योगाने सिद्ध होते। आजच्या पिढीने मोबाईल, इंटरनेट आणि तणाव यामध्ये स्वतःला अडकवले आहे। आता मोबाईल, डोक्यात चिंता ही त्रासदायक परिस्थिती आहे। यावर एकमेव उपाय म्हणजे योग। उठता बसता, चलता फिरता, कामापुरता योग हवे। तणाव, अनियमित जीवनशैली, जंक फूड हे आरोग्याचे शत्रू झाले आहे। आधी केले असते तर वाईट झाले नसते असे म्हणण्याऐवजी आजपासून योगाचे महत्त्व ओळखले गरजेचे आहे। या दिवशी संपूर्ण जगभर योग शिबिरे आयोजित केले जातात। लोकांना योगाचे महत्त्व समजावले जाते। लोकशाही जनजागृती हा सर्वात मोठा विजय आणि आंतरराष्ट्रीय योग दिन ही जनजागृतीची उत्तम उदाहरण आहे। अति तेथे माती, अति चिंता, अति काम याचे वाईट परिणाम योगाने टाळता येतात। शरीर सुदृढ, मन प्रबळ हे योगाने साध्य होते। स्वतःकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःचे नुकसान। त्यामुळे योग हवेच, मला वेळ नाही हे कारण नाही। योगासाठी थोडा वेळ काढायला हवा। योग हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे। योग म्हणजे केवळ आसन नाही तर तो एक सकारात्मक जीवनशैली। जसे काटेरी झाडालाही फुले येतात तसे योगाने त्रासदायक आयुष्यालाही आनंद येतो। आपण सर्वांनी योगाचा अंगीकार करून संपूर्ण आरोग्याकडे वाटचाल करायला हवी। जसे आरोग्य तसे सुखी जीवन हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण योगाची गोडी लावून आपल्या जीवनाला आनंद, स्वास्थ्य आणि शांतीने भरून टाकूया। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।